नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातील मस्त अशा पातोळ्या। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेले। तर जी वाटी आपण सेट करणार त्या वाटीने 1.5 वाटी तांदळाची पिठी आणि वाटी एकदम वरपर्यंत भरून खोबरं आणि फ्लॅट अशी भरून गूळ घ्यायचा आहे। म्हणजे खोबऱ्यापेक्षा गूळ अगदी जरासा कमी घ्यायचा। अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे मी। आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे हळदीची पानं। हळदीच्या पानाशिवाय पातोळी करूच शकत नाही आपण। ती स्वच्छ अशी धुवून कोरडी करून घेतलेली आहेत मी। आता आपल्याला चून करायचे। तर दरवेळी मी तुम्हाला सांगत असते, जर तुम्ही नवीन करत असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तर असं गूळ आणि खोबरं आहे ना, ते व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे आपण चून जे बनवतो ना त्याला चव एकदम छान येते। असं जेव्हा आपण एकजीव करून मिक्स करून घेतो ना, तेव्हा चून करायला एकदम सोपं होऊन जातं। यासाठी ही प्रोसेस करायची। आता इथे मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अगदी चमचाभर मी तूप घालते। खूप कमी तुपामध्ये हे चून बनवून तयार होतं। याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता, मात्र ते 1 मिनिटभर परतून घ्यायचे, म्हणजे ते हलके कुरकुरीत होतात। छान असे ड्रायफ्रुट्स परतले गेले ना की मग याच्यामध्ये गूळ आणि चून आपण मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते याच्यामध्ये घालायचे आणि छान मिक्स करत राहायचे। जशी हीट लागेल ना तसा गूळ आहे तो विरघळायला लागतो आणि सगळं मिश्रण असं पातळ होतं। ते पुन्हा एकदा आपल्याला आटवून घ्यायचंय। अगदी खूप जास्त नाही, 70% त्यातील ओलावा कमी होईल ना इथपर्यंत आटवायचंय, कारण ते गार झालं ना की आणि घट्ट होतं त्यामुळे। तर बघू शकता कढईला जे बुडबुडे येत होते ते यायचे बंद झालेत। तर ह्या स्टेजला मी गॅस आहे तो बंद केला आणि चून बाजूला ठेवणार आहे। तर आता आपण उकड काढायला घेऊया। त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी पाणी घेते। म्हणजे 1.5 वाटी आपण पीठ घेतलं होतं ना, तर त्यासाठी 1.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचंय, म्हणजे दोन्हीचं प्रमाण सारखं सारखं असतं। आणि आता याच्यामध्ये चमचाभर तूप घालायचंय, जेणेकरून पिठाला मस्त शाईन येते। आणि चवीनुसार मीठ, म्हणजे चवीलाही ते छान लागतं। इथे एक प्रकारचं लाटणं घेतलेलं आहे मी, तुम्ही चमचा वगैरे काही घेऊ शकता, म्हणजे पीठ भागवायला सोपं होऊन जातं। जेव्हा पाण्याला हलकी उकळी येते तेव्हा याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचंय, म्हणजे पीठ पांढरं शुभ्र व्हायला मदत होते। आणि जसं छान अशी पाण्याला उकळी येईल ना तसं जरा जरा करून आपल्याला पीठ घालायचंय, म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणात गुठळ्या व्हायला मदत होते। आणि एका हाताने आपल्याला याला छान असे एका डायरेक्शनने हलवत राहायचंय। आता एकसारखं मी हलवत राहणार आहे जोपर्यंत यातील पाणी आहे ना ते पीठ पूर्ण शोषून घेत नाही तोपर्यंत। पिठाने सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं की आपल्याला गॅस बंद करायचंय आणि व्यवस्थित याला झाकण ठेवून 10 मिनिटाची वाफ द्यायची, म्हणजे ते पीठ छान असं मुरलं जातंय। तर झाकण ठेवून 10 मिनिटं झाले होते। तर बघू शकता पीठ अजून सुद्धा बऱ्यापैकी गरम आहे। पीठ गरम असतानाच मळायचंय, गार होऊ द्यायचं नाही, नाहीतर त्याचा रिझल्ट फारसा येत नाही। पीठ बऱ्यापैकी वाफाळता असल्यामुळे हाताने मळणं पॉसिबल होत नाही। त्यासाठी कोणताही पेला किंवा तांब्या, ग्लास काहीही तुम्ही घेऊ शकता आणि त्याने छान असं रगडायचंय। मी ते ग्लास घेतलाय। आता व्यवस्थित मी जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय ना तसं छान रगडायचंय, म्हणजे बारीक सारीक कुठे गुठळ्या झाल्या असतील ना तर त्या व्यवस्थित मोडून जातात आणि पीठ आपलं एकदम लोण्यासारखं मऊसूत तयार होतं। जेव्हा पीठ असं कोमट होतं, हात लावण्यायोग्य होतं ना, तेव्हा आपल्याला याला हाताने मळून घ्यायचंय। इथे वरून पाणी वगैरे काहीच लावायची गरज लागत नाही, पण जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हलकं पाण्यामध्ये हात बुडवून घेऊ शकता, पण वरून पाणी अजिबात घालायचं नाहीये। आणि छान याला 5 ते 6 मिनिटं मळून घ्यायचंय। पीठ जेवढं छान मळू ना तेवढं ते छान स्प्रेड होतं पानावरती। तर इथे बघू शकता मस्त असं लोण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे, एकदम सॉफ्ट। इथे आता आपल्याला मोदक करताना जसा क्रॅक फ्री गोळा करतो ना तसं करायची काही गरज नाहीये, कारण आपल्याला हे थापून घ्यायचंय हळदीच्या पानावरती। फक्त तुम्हाला जवळून दाखवलं मी की पीठ कितपत आपलं मऊसूत पाहिजे। आता हे मी झाकून बाजूला ठेवलंय आणि एक एक करून आपल्याला पातोळी तयार करून घ्यायची। तर पातोळी एकदम सिंपलनी साधी आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बनवताय ना तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। एका साईडला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे मोदक पात्रामध्ये आणि दुसऱ्या साईडला आता पातोळ्या तयार करायला घेते। एका वाटीमध्ये पाणी घेतलंय, ते पाण्याच्या सरफेसला लावायचं आणि पिठाचा असा लांबट गोळा करून घ्यायचा, म्हणजे थापायला सोपं होऊन जातं। पानाच्या बरोबर मध्यभागी गोळा ठेवून आपल्याला हलक्या हाताने याला थापायचंय। गरज लागलीच तर पाण्याचा हात लावून लावून थापायचंय, म्हणजे ते पटपट स्प्रेड व्हायला मदत होते। आणि सगळ्या बाजूने एकसारख्या जाडीचं थापायचे। जर त्याला क्रॅक वगैरे गेलेले असतील तर ते व्यवस्थित हाताने फील करून घ्यायचे आणि एकसारखं आपल्याला थापून घ्यायचंय।
म्हणजे मी तुम्हाला उचलून दाखवते। साधारण इतपत जाडीचं ठेवायचं, खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ थापायचं नाही, म्हणजे पातोळी आहे ती खाताना एकदम छान लागते। आता आपल्याला सेंटरला जे आपण चून करून घेतलेलं आहे ना, ते हलक्या हाताने पसरवायचंय। चारी बाजूनी थोडी थोडी जागा ठेवायची, म्हणजे पातोळीचं तोंड आहे ते बंद करायला मदत होते। आणि मध्ये एकसारख्या जाडीने आपल्याला चून आहे ते स्प्रेड करून घ्यायचे। ज्यांना मोदक वळायला येत नाहीत ना, त्यांच्यासाठी ही प्रोसेस एकदम सोपी आहे, चवीलाही अप्रतिम लागतं आणि खूप जास्त झंझटचं नाही आहे। बघू शकता बरोबर सेंटरनी मी याला दुडलेलं आहे आणि चारी बाजूंची आपण जागा ठेवली होती ना, ती अशी चिमटीच्या साह्याने पॅक करून घ्यायची। एकदम पॅक नाही झाली ना तरी चालेल, मध्ये मध्ये ओपन असली तरी काही प्रॉब्लेम येत नाही, पण शक्यतो याला असं चिमटीने दाबून घ्यायचं, म्हणजे पातोळी एकदम छान बसते। आता बघू शकता मस्त आपली पातोळी तयार झालेली आहे। सेम पद्धतीने मी ते सगळ्या पातोळ्या करून घेतलेल्या आहेत। अगदी सोपी साधी पद्धत आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। फक्त कंडिशन एकच असते की इथे हळदीची पानं लागतातच, त्याशिवाय पातोळी होत नाही। इथे मी चाळणीला व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे पातोळ्या चाळणीला चिकटणार नाहीत। आता आपल्याला ह्या एकामेकावर ठेवल्या तरी चालतात, व्यवस्थित मांडून घ्यायच्यात, म्हणजे मोदक कसे आपण एकामेकावर ठेवत नाही, त्यांचा आकार चेंज होतो म्हणून, पण इथे तशी गोष्ट नसते, एकामेकावर ठेवला ना तरी चालतात। मी सगळ्या व्यवस्थित अरेंज करून घेतलेल्या आहेत। एकाच उकडमध्ये माझ्या सगळ्या पातोळ्या शिजून आल्या होत्या, कारण सगळ्या व्यवस्थित मावल्या होत्या त्याच्यावरती। आता इकडे पाणीही छान तापलंय, तर आता आपल्याला ही प्लेट आहे ती व्यवस्थित अशी सांभाळून त्याच्यामध्ये ठेवायची आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 15 मिनिटाची याला उकड द्यायची आहे, कारण पीठ चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे, तरच त्या चवीला खूप छान लागतात। 15 मिनिटं झाले होते आणि बघू शकता मस्त अशा ह्या पातोळ्या शिजून तयार झालेल्या आहेत। चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात, नक्की ट्राय करा। या पातोळ्या आहेत त्या खूप प्रमाणात वाफाळत आहेत, त्याची हलकी वाफ जाऊ द्यायची। मग याला मी दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेले आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत। मी एक पातोळी तुम्हाला ओपन करून दाखवते। अगदी मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन आपलं हे घरगुती सँडविच म्हटलं तरी चालेल, स्वीट सँडविच। अगदी दोन्ही बाजूनी पिठाचा लेअरनी मध्ये मस्त रसरशीत चून, एवढं छान लागतं खायला की काय सांगू। नक्की एकदा ट्राय करून बघा, जर तुम्ही कोकणातले असाल ना तर तुम्हाला नक्की माहिती असेल हा पदार्थ। फक्त हा सर्व करताना जसं आपण मोदक सर्व करतो ना, तसंच तुपासोबत सर्व करायचा, म्हणजे वरून तुपाची धार किंवा तुपामध्ये बुडवून खायला हा पदार्थ खूप छान लागतो। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत, मस्त अशा रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। बाय बाय।